नमस्कार मंडळी, आजपासून रोज अनुभवूया समुद्राच्या चवीची नवी मेजवानी. पहिला दिवस आणि सुरुवात करूया खमंग झणझणीत चिंबोरीचा रस्सा. ह्यासाठी आपण घेणार आहोत अगदी ताज्या चिंबोऱ्या. लसूण छान ठेचून घ्या, 3 कांदे चिरून घ्या, 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 3-4 पाकळ्या लसूण, थोडी कोथिंबीर आणि 1 टोमॅटो, 3 चमचे घरचा मसाला, अर्धी वाटी ताजे खोबरे. चला सुरुवात करूया. भांड्यात 3 चमचे तेल घालूया. आता गरम तेलात ठेचलेला लसूण घाला आणि मंद आचेवर परतवा. लसूण सोनेरी झाला की त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा छान मऊ होईपर्यंत वाटणाची तयारी करूया. मिक्सरमध्ये टोमॅटो, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि ओला खोबरं घाला. आता थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या. आणि हे बघा, आपलं वाटण अगदी मस्त तयार. आता कांदा मऊसर झाला आहे. आता त्यात आपलं खमंग वाटण घाला. आता सगळं छान एकजीव करून घ्या. मसाला मंद आचेवर शिजू द्या. मसाला छान शिजलाय. आता यात घरचा मसाला घाला. मिक्सरमध्ये उरलेलं वाटण आहे, त्याचे थोडंसं पाणी घालून टाका. चवीनुसार योग्य प्रमाणात मीठ घाला. आता 2 ग्लास पाणी घाला आणि रस्सा उकळू द्या. रस्सा तयार आहे. आता त्यात घालूया आपल्या ताज्या चिंबोऱ्या. मंद आचेवर हळूहळू शिजू द्या. आता बघता बघता तयार झाला आपला झणझणीत चिंबोरी रस्सा. वरून कोथिंबीर घाला. गरमागरम चिंबोऱ्याचा रस्सा वाढा आणि घरच्यांबरोबर आनंदाने खा. तुम्हाला हा चिंबोऱ्याचा रस्सा आणि समुद्राच्या चवीचा हा प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा.